पॅटर्न ठरवून माझ्या खुनाचा कट होता, खोक्या हरणांना मारून त्याचं मांस सुरेश धस यांना पुरवतं असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक, 20 कोटींच्या जमिनीची 8 लाखात व्यवहार केला। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत खोटे गुन्हे दाखल केले, दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवटांची दमानी यांचे आरोप फेटाळले, जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल, महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक होणार। अंजली दमानी यांनाही बैठकीचं निमंत्रण। उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी, मुस्लिमांची संपत्ती बळजबरीने ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन। उद्या उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट।